जिथे अखंड भगवान भोलेनाथांचं भजन चालतंय ते गाव धन्य, ती भूमी श्रेष्ठ आहे. ज्या ठिकाणी संतांचे पाय त्या भूमीला लागलेले आहेत आणि त्यामध्ये आपला जन्म झालेला आहे, ती भूमी धन्य आहे. आपण सुद्धा भाग्यवान आहात की भगवान भोलेनाथ यांचं एक ज्योतिर्लिंग आपल्याच भागामध्ये आहे. भाग्यवान आहात, ही भूमी सुद्धा भाग्यवान आहे. आणि अशा पुण्य भूमीमध्ये सगळ्यांचा जन्म झाला, ही त्याच्यापेक्षा मोठी भाग्याची गोष्ट आहे. तर ते बाष्कल नावाचं गाव, संत विचार काय, परमार्थ काय असतो, देवाचं नाव काय असतं, त्या लोकांना अजिबात माहिती नाहीये. का? जीवनामध्ये फक्त पापच करतात ती माणसं. आणि त्याच गावामध्ये एक बिंदुक नावाचा व्यक्ती आणि त्याची पत्नी चंचुला, दोघ जण राहतात. बिंदुक म्हणजे मनाचं प्रतीक आहे आणि चंचुला हे बुद्धीचं प्रतीक आहे. कारण माणसाचं जे मन आहे ते बिंदू सारखं बारीक असतं आणि जी बुद्धी ती खूप चंचल असते. कुठं कशी काय कधी जाऊन येईल तिचा तपास लागत नाही. तर विचार करा, मन आणि बुद्धी जर एकत्र आले तर त्यांचा संसार स्थिर होईल का? सुखाचा होणार आहे का? अजिबात नाही. पण हा मन आणि बुद्धी या दोन गोष्टी स्थिर कराव्या लागत असतील तर त्याच्यासाठी एकच उपाय आहे, भगवान भोलेनाथाची अखंड साधना. अखंड भोलेनाथाचं नामस्मरण करा. परिणाम असा होईल, तुमचं मन आणि तुमची बुद्धी भगवान परमात्म्याचंच भजन करल आणि ती शांत होईल. तर बिंदू हे मनाचं प्रतीक आहे आणि चंचुला बुद्धीचं प्रतीक आहे. दोघं सुद्धा चंचल आहेत म्हणून दोघांचा संसार सुखाचा नाहीये. दोघही नको ती कर्म करतात, व्यसन करतात, जुगार खेळतात. कधी कधी एवढं व्यसन करतात की ती चंचुला तिच्या ओटाचा ग्लास तिच्या पतीला लावते. असं भयंकर पाप त्या ठिकाणी दोघं करू लागले. आणि मी नेहमी सांगत असते, एखादा जर माणसाला व्यसन करायचं असेल तर भगवंताच्या नामाचं व्यसन करा, नक्कीच तुमचं कल्याण आहे. असं पण ते घेतल्याच्या नंतर, सकाळी घेतल्याच्या नंतर संध्याकाळी उतरून जाते. नाही, त्यांना नाही विचारलं मी, तुम्हाला विचारलं. आम्हाला काय अनुभव आहे. एक वाक्य मी नेहमी सांगत असते, अरे जाम कर जाम पीने से क्या फायदा, अरे जाम कर जाम पीने से क्या फायदा, सुबह पी तो शाम को उतर जाती है, लेकिन एक बार हरि नाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सवर जाएगी, तेरी जिंदगी सवर जाएगी. असं पण सकाळी घेतल्याच्या नंतर संध्याकाळी माणूस शांत होतो, टेन्शन निघून जात. पण एकदा ह्या भगवंताच्या नामाचं व्यसन करून बघा. एकदा का त्याच्या नामाचं व्यसन लागलं रे लागलं, बस तुमची प्रगती थांबवण्यासाठी माणसानं किती जरी प्रयत्न केला तरी सुद्धा तुमची प्रगती थांबू शकत नाही. का? कारण तुम्हाला भगवंताच्या नामाचं व्यसन लागलेलं आहे. आणि एखादं व्यसन जर आपल्याला लागलं तर ते आपली जवळची माणसं म्हणतात, बाबा हे व्यसन करू नका, तरी सुद्धा माणसाला सुटत नाही. तर हेच व्यसन नामाचं नाही, पापाचं व्यसन या दोघांना लागलं. पुढे जाऊन या बिंदुकला सर्पदंश झाला, मरण पावला तो. आता ही बिचारी एकटीच राहिली आणि एकटी असल्या कारणानं मनाला जसं पाहिजे तसं ती वागायला लागली, जास्तच पाप करायला लागली. शिव महापुराण सांगतंय, माणसाचं तारुण्य जोपर्यंत चांगलं आहे त्याचा दुरुपयोग माणसानं करू नये. चांगल्या कामासाठी आपण
आपल्या जीवनाचा या देहाचा उपयोग केला पाहिजे। जोपर्यंत तिच्याकडे तारुण्य होतं नको ती कर्म करत बसली, पाप कर्म करत बसली, कुकर्म करत बसली आणि पाहता पाहता तारुण्य संपून गेलं आणि वृद्धावस्था तिला प्राप्त झाली। वृद्धावस्था प्राप्त झाली, अंगामध्ये शक्ती नाहीये, आता जवळ कोणीच नाही तिला विचारणार। भटकत भटकत ती गावाच्या बाहेर फिरू लागली। तहानेनं व्याकुळ झाली, भुकेनं व्याकुळ झाली। गावाच्या बाहेर एक झाड होतं, त्या झाडाखाली ती उन्हामध्ये बसलेली आहे, अंगावरती फाटलेलं वस्त्र आहे। झाडाखाली बसलेली, खूप भूक लागली, तहान लागली, जवळ माणूस सुद्धा नाही विचारायला की ताई तुम्हाला काही पाहिजे का, काही मदत करू का, असं विचारायला सुद्धा जवळ कोणी नाहीये। आणि मग त्या रखरखत्या उन्हामध्ये ती चंचुला बसलेली आहे। त्याच वेळी त्या ठिकाणावरून काही स्त्रियांना तिनं पाहिलं, जाताना पाहिलं की प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये पूजेचं ताट आहे, त्या ताटामध्ये महाप्रसाद आहे, पेड्यांचा प्रसाद आहे। त्या चंचुलीनं त्या जाणाऱ्या स्त्रियांना पाहिलं आणि आवाज दिला, ताई तुमच्या ताटातला प्रसाद मला मिळेल का? 8 दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा कण नाही, खूप भूक लागली, पाणी प्यावंसं वाटतंय पण जवळ पाणी नाही, खूप भूक लागली, पोटातली आग शांत बसू देत नाही, तेवढ्या तुमच्या ताटातला प्रसाद मला मिळेल का? त्या स्त्रिया चांगल्या होत्या, चांगल्या मनाच्या होत्या, पारमार्थिक होत्या। त्यांनी विचार केला, आम्ही आमच्या ताटातला प्रसाद या मावशींना देऊ, पण यानं त्यांचं पोट भरणार नाही। तर त्या स्त्रिया त्या चंचुलाला बोलू लागल्या, ताई आमच्या ताटातल्या प्रसादानं तुमचं पोट भरणार नाही, एक काम करा, आमच्या सोबत चला, आम्ही शिवकथा ऐकायला चाललेलो आहोत, आमच्या सोबत चला, शिवकथा ऐका, शिवकथा संपली की तिथं महाप्रसाद असतो, बस पोटभर तुम्ही तिथं महाप्रसाद घ्या, म्हणजे तुमच्या पोटातली सुद्धा आग शांत होईल आणि शिवकथा सुद्धा ऐकणं होईल। त्या स्त्रियांचं बोलणं ऐकलं आणि ती चंचुला त्या स्त्रियांबरोबर त्या गावामध्ये आली की ज्या गावामध्ये शिवकथा चालू होती। शिवकथा चालू होती, सगळी मंडळी तल्लीन होती। ही चंचुला सुद्धा तिथं गेली, पण जशी कथेमध्ये गेली आणि जाऊन बसली, त्याच वेळी महाराजांचा विषय चाललेला होता की माणसानं जीवनामध्ये आल्याच्या नंतर केलं तर चांगलंच कर्म करावं, नाहीतर वाईट कर्माच्या भानगडीमध्ये पडू नये। का? वाईट जर कर्म केली तर माणसाला 28 प्रकारचं नरक भोगावं लागतं। 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन केलं की त्यामध्ये माणसाला जर वाईट कर्म केलं तर माणसाला नरकाची प्राप्ती होते, माणूस नरकामध्ये जातो। तिथं गेल्याच्या नंतर माणसाला काय गादी नाही येत झोपायला, उकळतं पाणी येतं, त्या उकळत्या पाण्यामध्ये माणसाला ठेवलं जातं, कधी कधी अंगाला चटके दिले जातात। अशा अनेक गोष्टींचं वर्णन ते महात्मे, ते महाराज करत होते। ते वर्णन ऐकलं, तिच्या मनामध्ये विचार आला, रे मी तर माझ्या जीवनामध्ये एकही चांगलं काम केलं नाही, एकही चांगलं कर्म केलं नाही, आणि हे खरं आहे, आपण जसं कर्म करू तशीच फळ माणसाला भोगावी लागत असतात, ते वाईट असे ना किंवा चांगलं असू द्या। केले कर्म झाले त्याची भोगाली, केले कर्म झाले त्याची भोगाली।
असती. जसं कर्म करू तसं फळ भोगावं लागतं. मग ते चांगलं कर्म असू द्या अथवा वाईट कर्म असू द्या. तुम्ही म्हणताल ताई असं कुठं असतं का? हा, एखादा आम्ही चांगलं काम केले त्याचं आम्हाला फळ चांगलंच मिळेल का, असं आहे का खरं? तरी अगदी बरोबर आहे. आणि माणसाचं सगळं जीवन हे कर्मावर चाललेलं आहे. जसं कर्म करू तसेच फळ माणसाच्या जीवनामध्ये माणसाला मिळत असतात. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणवणी सत्वर. जसं कर्म करू तशीच फळ माणसाला भोगावी लागत असतात. समजण्यासाठी उदाहरण सांगते. की एकदा एका कंपनीचा मॅनेजर होता. बिचारा वयोवृद्ध होता. खूप वर्षापासून तो मॅनेजर त्या कंपनीमध्ये काम करत होता आणि मॅनेजर म्हणून काम करत होता. पण एकदा गंमत अशी झाली, त्या कंपनीचा जो मालक आहे, मालकाचा मुलगा कंपनी पाहण्यासाठी आला की कंपनीमध्ये काय चाललंय, कसं चाललंय, बरं व्यवस्थित आहे का. तर त्या कंपनीचा जो मालक आहे, मालकचा मुलगा कंपनीचा मालकच झाला. कंपनी त्यानं पाहिली, पण उगाचच त्यानं वयोवृद्ध मॅनेजरच्या कानामागे खाड कान ओढली. बिचारा मॅनेजर दुःखी झाला. आता वयोवृद्ध होता. आणि जी माणसं सत्यानं काम करतात, अगदी मनातून जी माणसं काम करतात ना, त्यांना असं अजिबात चुकीचं बोलणं सहन होत नाही. त्यांचा अपमान झाल्यासारखं वाटते त्यांना. वाईट वाटलं मॅनेजरला. अरे, एवढ्या दिवसापासून मी या कंपनीमध्ये काम करतो, कधी कुठली चूक झाली नाही, या मालकाच्या मुलानं मला मारलं. वाईट वाटलं, दुःखी झाला मॅनेजर. आणि दुःखी होऊन तो घरी गेला. इकडे घरी आला, पत्नी आली. पत्नीनं विचारलं, पाणी आणू का? आता पाणी मागितलं होतं ना, तर त्यानं हो किंवा नाही म्हणायचं ना, त्यानं पत्नीच्या मागे खाडकान टाकली. पत्नी म्हटली, मी आज यांना काही बोलले नाही, फक्त म्हटलं पाणी आणू का, काही सोनं मागितलं नाही, साडी मागितली नाही, यांनी मला मारलं. तिनं गालाला हात लावला. किचन मध्ये गेली. तेवढ्यात तिचा मुलगा आला. तो म्हटला, आई मला जेवायला दे. जेवण मागितलं तिनं, लेकराच्या कानामागे खाडकान टाकली. लेकरू म्हटलं, आईनं मला मारलं, मी आईला जेवण मागितलं. लेकरालाही वाईट वाटलं, गालाला हात लावला. लेकरू हॉलमध्ये आलं. तेवढ्यात त्याचा छोटा भाऊ आला, गाडीचा खेळ खेळत. त्याची गाडी या मोठ्या दादाच्या पायाला लागली. आणि छोटा दादा म्हटला, ए दादा, माझी गाडी दे. गाडी दिली नाही म्हणून विचारलं, दादा गाडी का दिली नाही? मोठ्या दादानं त्या छोट्या लेकराच्या कानामध्ये खाडकन टाकली. छोटा मुलगा मोठमोठ्यानं रडायला लागला, दादानं मला मारलं. असं म्हणून तो दारामध्ये बसला. मोठा दगड घेतला, दारात कुत्रं झोपलेलं होतं, त्यानं खाडकन कुत्र्याच्याच अंगावर फेकला. कुत्रा कॉय 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 करत पळत सुटलं रस्त्यानं. जसं कुत्रा रस्त्यानं पळालं, समोरून एक 4 व्हीलर आली. कुत्रा जाऊन धडकलं. आणि जसं धडकलं, कुत्रं बाजूला गेलं. त्या गाडीतून, ज्या गाडीला जाऊन कुत्रं धडकलं, त्या गाडीतून एक साहेब खाली उतरले. जसे साहेब खाली उतरले, कुत्रं पळत गेलं, साहेबांच्या पायाला धरलं. आता विचार करा, साहेब आणि कुत्र्याचा काही संबंध आहे का? नाही, बरोबर ना? पण आहे का? ज्या साहेबाला हे कुत्र जाऊन चावलं, ते साहेब होते मॅनेजरच्या कानामागे ओढणारे. भलेही त्या वयोवृद्ध मॅनेजरला काही बोलता आलं नाही, परंतु कर्म फिरून फिरून
याचा अर्थ काय? जसं कर्म करू तसं फळ. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. 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 क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीती भ्रष्ट. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीती भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख करी करण्या नष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख करी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही आत्मा भोगी तो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ईश्वर. वा वा, एकदा आमच्या तनुजा ताईंसाठी जोरात टाळी वाजव. जसं कर्म करू तसं फळ. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वारा. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं कर्म असल तसं फळ मिळतच असतं. आणि कर्म हे कुणाला चुकवता आलं नाही. विश्वाच्या मालकाला सुद्धा कर्म चुकवता आलं नाही. तुम्ही आम्ही तर माणसं आहोत, माणसं. कुणाला कर्म चुकवता आलं नाही. अनेक उदाहरण आहेत. रामारायांना 14 वर्षाचा वनवास मिळाला का? कर्मामध्ये लिहिलेलं होतं, प्रारब्धामध्ये होतं. चुकवता आलं का? म्हणता आलं असतं अरे मी जगाचा मालक आहे, विश्वाचा मालक आहे आणि मी वनवासाला कसं जाऊ? काहीतरी बदल करता आला असता, पण नाही. कर्मामध्ये जगाच्या मालकाला सुद्धा बदल करता आला नाही. देवाला सुद्धा कर्म चुकवता आलं नाही. तर तुम्हा आम्हाला कसं चुकवता येईल? नाही चुकवता येणार. म्हणून कर्म चांगलं करा. एक वाक्य सांगते मी तुम्हाला. जीवन में इतने अच्छे बनो, इतने अच्छे कर्म करो, इतने अच्छे कर्म करो, अगर तुमसे कोई गलती भी हो जाए ना तो लोग तुम पर उंगली ना उठाए, तुम्हारे समय पे उंगली उठाए. अरे वो ऐसा नहीं है, उसका समय खराब चल रहा था. म्हणजे असं कर्म करायचे की लोक सुद्धा म्हटली पाहिजेत अरे याचा काहीच दोष नाहीये, याच्यावर वेळ वाईट आली म्हणून याला असं भोगावं लागलं, असं याच्यावर संकट आलं. हे सगळ्या गोष्टी कर्मावर अवलंबून आहात. मग जीवनामध्ये चांगलं कर्म करा. पहिलं उदाहरण ज्यांच्या डोक्यावरून गेलं असेल त्यांच्यासाठी दुसरं सुद्धा आहे माझ्याकडे. एक व्यक्ती होते, रस्त्यानं चाललेले होते आणि रस्त्यांवरती आंब्यांची बाग होती. ती बाग पाहिली, रसरशीत आंबे पाहिले आणि मनामध्ये इच्छा झाली एक तरी आंबा खावा. आणि पहा तुम्ही, कधी कधी रस्त्यावर जे आंबे असतात ना
त्या आंब्यांवरती लोकांची खूप नजर असते अण्णा. का त्याचा मालक कुणी नसतं ना, पण हे आपला गैरसमज असतो, त्याचा मालक असतो कुणीतरी. का ज्यानं आंब्याचं झाड लावले तो त्याचा मालक झाला ना. आंबा पाहिला, पटकन गेला, हातानं आंबा तोडला, तोंडानं खाल्ला, पण तेवढ्यात धपकन पाठीत धपका बसला. आंबा कस काय खाल्ला? तो व्यक्ती म्हटला दिसला म्हणून खाल्ला. म्हणे बोर्ड नाही वाचला का, बिना परवानगी आंब्याला हात लावू नये. नाही आता इकडं बोर्ड आहेत का नाही मला माहिती नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणी बोर्ड पाहायला मिळतात की बिना परवानगी आंब्याला हात लावू नये, घरात येऊ नये. तर इकडं तसे काही पाहायला मिळाले नाही. हा, पण श्री शिवाय नमस्तुभ्यम असं पाहायला मिळालं. आंबा कस काय खाल्ला? दिसला म्हणून खाल्ला, बोर्ड नाही वाचला का? आता इथं गंमत अशी आहे, आंबा खाल्ला तोंडानं. आता विचार करा, आंबा दिसला कुणाला? डोळ्यांना. डोळ्यांना दिसला, हातानं तोडला, तोंडानं खाल्ला, पोट भरलं, पाठीनं मार खाल्ला. पण भलेही पाठीनं मार खाल्ला असेल, रडलं कोण? ज्यानं आंबा पाहिला ते. म्हणजे काय? कर्म फिरूनच झालं. भलेही पाठीनं मार खाल्ला असेल, पण ज्यानं आंबा पाहिला तेच रडलं. हे कर्म आहे. म्हणजे याचा अर्थ काय? जसं कर्म करू तशीच फळं भोगावी लागत असतात. एक भजन आहे, त्यामध्ये सांगितले माणसाच्या कर्माबद्दल. कर्मों की है ये माया, कर्मों की है ये माया, कर्मों की है ये माया, कर्मों के खेल सारे, कर्मों की है ये माया, कर्मों की है ये माया, कर्मों की है ये माया, कर्मों के खेल सारे, कर्मों के इस जहां में क्या क्या जब नजारे, कर्मों के इस जहां में क्या क्या जब नजारे, कर्मों के इस जहां में क्या क्या जब नजारे, कर्मों के इस जहां में क्या क्या जब नजारे, कर्मों की है ये माया, कर्मों की है ये माया, कर्मों के खेल सारे, कर्मों की इस जहां में क्या क्या जब नजारे, कर्मों के इस जहां में क्या क्या जब नजारे, कर्मों के इस जहां में क्या क्या जब नजारे, कर्मों के इस जहां में क्या क्या जब नजारे। जय हो। जय हो। जय हो जय हो। कर्मों से ही बनी है तकदीर आदमी की, कर्मों से ही बनी है तकदीर आदमी की, कर्मों से ही बनी है तकदीर आदमी की,
कर्मों से ही बनी है। तकदीर आदमी की इंसान जहाँ में आता, इंसान जहाँ में आता कर्मों के ही सहारे, कर्मों के इस जहाँ में क्या क्या अजब नजारे, कर्मों के इस जहाँ में क्या क्या अजब नजारे, कर्मों के जहां में क्या क्या अजब नजारे, कर्मों के जहां में क्या क्या अजब नजारे। या भजनामध्ये सांगितले, राजा असू द्या नाही तर भिकारी असू द्या, राजाला सुद्धा कर्म चुकवता आलेलं नाहीये। कोई राजा कोई भिक्षु सब कर्मों के सहारे, कोई राजा कोई भिक्षु सब कर्मों के वारे, कोई राजा कोई भिक्षु सब कर्मों के सहारे, कोई राजा कोई भिक्षु सब कर्मों के सहारे। महलों में कोई रहता, महलों में कोई रहता, महलों में कोई रहता, कोई फिरते मारे, कर्मों के इस जहाँ में क्या क्या अजब नजारे, कर्मों के इस जहाँ में क्या क्या अजब नजारे, कर्मों के जहां में क्या क्या अजब नजारे, कर्मों के जहां में क्या क्या अजब नजारे। कर्मों की है ये माया, कर्मों की है ये माया, कर्मों के खेल सारे, कर्मों के जहाँ में क्या क्या अजब नजारे, कर्मों के जहाँ में क्या क्या अजब नजारे, कर्मों के जहां में क्या क्या अजब नजारे, कर्मों के जहां में क्या क्या अजब नजारे, कर्मों के जहाँ में क्या क्या अजब नजारे, कर्मों के जहां में क्या क्या अजब नजारे। कर्मों की है ये माया, कर्मों की है ये माया, कर्मों के खेल सारे, कर्मों के इस जहाँ में क्या क्या जब नजारे, कर्मों से ही बनी है। कर्म माणसाला चुकवता येत नाही, राजा असू द्या भिकारी असू द्या, एवं देवाला सुद्धा कर्म चुकवता आलं नाही। तुम्ही आम्ही तर माणसं आहोत। महाराजांनी सांगितलं जसं कर्म करू तशीच फळ मिळत असतात, मग ते वाईट असो अथवा चांगलं असो। 28 प्रकारच्या नरकांचं वर्णन केलं। चंचूला घाबरली, घाबरून गोंधळून महाराजांकडे निघाली, पण व्यासपीठावरती जात असताना तिचा पाय गुंतला आणि ती तोंडावरती पडली। महाराज उठले, ती म्हणते महाराज मला हात लावू नका, माझ्या जीवनाचा उद्धार करा, मी अपवित्र आहे, मी माझ्या जीवनामध्ये वाईट कर्म केली, काहीतरी उपाय सांगा। महाराजांना सांगितलं ताई काळजी करू नकास, आला तर शिवकथा श्रवण करा, शिवप्रसाद खा। आणि खरंच चंचूलेनं शिवकथा श्रवण केली, शिवप्रसाद खाल्ला, परिणाम असा झाला जी चंचूला आता मरणारे ती चंचूला शिवकथा ऐकून शिवप्रसाद खाऊन 25 वर्ष पुढे जगली। 25 वर्ष जगली, पाप धुवून काढण्यासाठी तिनं खूप सेवा केली। संतांची सेवा असेल, झाडून घेणं असेल, भांडी घासून काढणं असेल,
जी जी माणसं कथेला येतात, कीर्तनाला येतात, त्यांची चप्पल उचलणं असेल, ही सेवा चंचुलीनं केली. कोणती सेवा? जी माणसं कथा कीर्तनाला येतात त्यांची चप्पल उचलायची आणि बाजूला नाहीतर कधी कधी अण्णा अशी गंमत होती, काही काही माणसं कथेला येतात पण अर्धा जीव चप्पल मध्येच गुंतलेला असतो. माझी चप्पल असेल का, व्यवस्थित असेल का, कुणी घालून तर गेलं नसेल ना. मला सांगा, कथेला बसलात आणि कथेमध्ये बसून तुमचं मन जर चप्पलकडे असेल, कथा ऐकून उपयोग आहे का? पण लोक हुशार निघली हो, कथेला आले की चप्पल मांडी खाली घेऊन बसतात. नाही इथं कोणाची आहे विचारणार नाही मी, मागच्या कोपऱ्यात. आणि मग महाराजांनी कथेतल्या म्हणावं, कथाकार महाराजांनी पुढे सरका. लोक हुशार निघली, चप्पल घेऊन पुढे सरकणार. मागे सरका, चप्पल घेऊन मागे सरकणार, पण चप्पल काय सुटत कुठपर्यंत? कथा संपेपर्यंत. मला सांगा, असं जर असेल तर कितीही कथा ऐकल्या उपयोग होणार आहे का? पण पहा, शिव महापुराण सांगते कधीच कुणाची चप्पल चोरायची नाही. का? घरामध्ये दरिद्रता येत असते. बरं, ज्याची चोरीला गेली त्यांना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. त्यांना आनंद मानायचा, अरे आपली घरची दरिद्रता दुसऱ्याच्या घरात गेली. पण हा, ज्यानं चप्पल चोरली त्यानंही विचार करायचा, अरे आपण दुसऱ्याची दरिद्रता आपल्या घरात घेऊन आलो. पण चप्पल चोरणे, कपडे चोरी करणे, दुसऱ्याचे कपडे अंगावर घालणे, या गोष्टी चांगल्या नाही आहेत. दरिद्रतेचं लक्षण आहे ते. पण कधीच कोणाची चप्पल चोरायची आणि कथा चालू असताना चप्पलकडे लक्ष जाऊ द्यायचं. आता कितीक जणांचं लक्ष चप्पलकडे. पण ज्यांचं असेल त्यांनी आता आजपासून सावध व्हा. तर चप्पल उचलण्यापासून खूप संतांची सेवा तिनं केली. परिणाम असा झाला, जेव्हा ती मरण पावली, तिला घेण्यासाठी यमदूत नाही आले, शिवदूत आले. हा प्रभाव शिव महापुराण कथेचा आहे. एवढं तिनं पाप केलं, पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही. मग तिनं एवढं पाप केलं, पाप करून ती नरकात जायला पाहिजे की नाही? पण शेवट तिनं भगवंताचं नामस्मरण केलं. आणि नामच असं साधन आहे की माणसाचं पाप संपवण्याची ताकद ईश्वराच्या नामामध्ये. अंतकाळी ज्याच्या नामाने मुखा, अंतकाळी ज्याच्या नामाने मुखा, अंतकाळी ज्याच्या नामाने मुखा, अंतकाळी ज्याच्या नामाने मुखा. तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नामाने मुखा, अंतकाळी ज्याच्या नामाने मुखा, अंतकाळी ज्याच्या नामाने मुखा. अंतकाळी ज्याच्या नामाने मुखा, अंतकाळी ज्याच्या नामाने मुखा, अंतकाळी ज्याच्या नामाने मुखा. वेदशिनला झाली सीमा, घेताना घेताना विठोबाचे हो, पर्वत जळती पापांचे. किंवा अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, भगवान परमात्म्याच्या नामामध्ये पर्वत एवढं पाप असू द्या
ते पाप जळण्याची ताकद भगवंताच्या नामामध्ये. ज्या कुणाला वाटत असेल आमच्याकडून सुद्धा जे चुकून अज्ञानात पाप झाले, काही काही म्हणतील ताई आम्ही काय पाप करतो का? मी पाप करतच नाही किंवा माझ्याकडून पाप झालंच नाही असं कोणी तुमच्यामध्ये? पाहू द्या मला त्यांना, वर बोट करा जरा. मी सुद्धा करणार नाही का? जीवनामध्ये चुकून माणसाकडून पाप घडत असतं. मग ते झालेलं पाप कसं संपून जाईल त्याच्यासाठी एकच उपाय, ते म्हणजे भगवंताचं नाम. तर ज्या कुणाला वाटत असेल आमचंही घडलेलं पाप, ज्यांचं झालंय ज्यांचं नाही झालं किंवा होऊ नये, आमचंही पाप निघून गेलं पाहिजे, याच्यासाठी सगळ्यांनी नामस्मरण करायचे. वेळ फार कमी आहे आपल्याकडे, वेळेतच कथा थांबवायची आहे. सगळ्यांना विनंती असेल, सगळ्यांनी उठून उभं राहायचं आहे, भगवंताचं नामस्मरण करायचे, हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भजन करायचे. रोज आम्ही कथेमध्ये मध्ये भजन घेत असतो, कारण 3 तासाची कथा असते, 3-4 तासाची. आणि कथेमध्ये जास्त वेळ माणसांना होऊ शकत नाही, कारण कुणाला गुडघ्याचा त्रास असतो, कुणाला झोपेचा असतो, काही काहींना घरी जाण्याची घाई असते, काही काहींना हवा घेण्याची घाई असते. त्यामुळं सगळी ज्येष्ठ माणसं आहेत, सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ, सगळ्यांना विनंती असेल काही क्षण आपण भजन करूयात.